नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख एकाच नावात सामावलेली आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 19 फेब्रुवारी 1630 साली पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर शिवप्रभूंचा जन्म झाला. त्याच शिवनेरी किल्ल्याला आज आपण भेट देणार आहोत मित्रांनो. आणि इथेच स्वराज्य जन्माला आलं, कारण इथेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. शिवनेरी किल्ला पुण्यापासून 100 किलोमीटर आणि जुन्नरपासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो. सुरुवातीलाच किल्ल्याच्या आकर्षक दिसणाऱ्या पायऱ्या चढून वरती आल्यानंतर समोर दिसतो तो म्हणजे महादरवाजा पैकीला. शिवनेरी किल्ल्यावर चढण्यासाठी पाठोपाठ असे 7 दरवाजे पार पाडावे लागतात. हे 7 दरवाजे पार केल्यानंतरच आपण किल्ल्यावरती पोहोचू शकतो. समोर दिसत आहे तो म्हणजे शिवनेरी किल्ल्याचा दुसरा दरवाजा, अर्थात गणेश दरवाजा. गणेश दरवाजातून पुढे आल्यानंतर ढासळलेल्या अवस्थेत असलेला परवानगी दरवाजा आपल्या नजरेस पडतो. भक्कम अशा दगडी बांधकामात बांधलेला आणि आजही ऊन, वारा, वादळ यांना झेलून आजही उभा ताठ मानेने जगणारा हा हिराचा दरवाजा. या दरवाजातून पुढे आल्यानंतर वीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या नावाने उभारण्यात आलेलं उद्यान तुमच्या नजर पडेल. हत्तीच्या सोंडेसारखा वळणावर असलेला हा हत्ती दरवाजा आपणास पाहायला मिळतो. हत्ती दरवाजातून पुढे आल्यानंतर तुम्हाला पुढे 2 मार्ग दिसतात. यापैकी एक उजवा शिवाई देवीकडे जातो आणि डावा थेट किल्ल्यावरती जातो. मित्रांनो, आपण आधी किल्ल्यावरती जाऊया. मित्रांनो, समोर दिसत आहे हा मीना दरवाजा. किल्ल्यावर धान्य साठवण्यासाठी बांधलेली इमारत म्हणजे अंबरखाना. नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर शिवनेरी किल्ला आहे. त्यावेळी नाणेघाटद्वारे खूप मोठा व्यापार चालत असे. त्यावेळच्या राज्यकर्त्यांकडून या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी काही किल्ल्यांची निर्मिती केली गेली होती. त्यातच शिवनेरी किल्ला देखील हा बांधण्यात आला होता. सातवहन, चाणक्य, राष्ट्रकुल यांच्या आधिपत्याखाली देखील हा किल्ला राहिलेला आहे. त्या काळी जुन्नर नाणेघाटावरील सर्वात मोठी बाजारपेठ असल्यामुळे या किल्ल्याला विशेष महत्त्व होते. यादवांच्या कालखंडामध्ये शिवनेरी किल्ल्याला भव्य गडाचे स्वरूप प्राप्त झाले. 1595 मध्ये जुन्नर प्रांत आणि शिवनेरी किल्ला मालोजीराव भोसले यांना निजामशाहकडून जहागीर म्हणून भेटला. त्यांना याच गडावर पाठवले. शहाजीराजांच्या पत्नी असणाऱ्या माँसाहेब जिजाऊ गरोदर असताना शहाजीराजांनी इथेच शिवाजी महाराजांसारखा स्वातंत्र्याचा सूर्य जन्माला आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाजवळच काही पडक्या वाड्यांचे अवशेष दिसतात. त्यांना पूर्वीच्या काळी सरकार वाडे असे संबोधले जात होते. समोर दिसत आहे ती ही जागा आहे जिथे 350 वर्षापूर्वी सह्याद्रीच्या नरसिंहाचा मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
सध्या त्या ठिकाणी शिवरायांची एक मूर्ती आणि पाळणा आपणास पाहायला मिळतो. साडेतीनशे वर्षापूर्वी स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्यांना शिक्षा म्हणून कडेलोट केला जात होता. शिवनेरी किल्ल्यावर देखील असेच एक कडेलोट आहे. स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्यांना येथून ढकलून दिले जात होते. समोर दिसत आहे ते जुन्नर शहर, आपण पाहू शकाल मित्रांनो. मित्रांनो, लहानपणापासूनच आपण एक लोककथा ऐकत आलोय, ती म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर असणाऱ्या शिवाई देवीच्या नावावरूनच महासाहेब जिजाऊंनी आपल्या पुत्राचं नाव शिवाजी असे ठेवलं होतं. त्याच शिवाई देवीच्या मंदिराला आपण आता भेट देणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेला शिवनेरी किल्ला तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा विसरू नका, आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सगळ्यात अगोदर तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटेल.